जेवताना तोंडाची चव वाढण्यासाठी आणि तोंडाला पाणी सुटणारी आज आपण शेंगदाणा लसूण चटणी करणार आहोत। ही चटणी भाकरी सोबत किंवा चपाती बरोबर खूपच टेस्टी लागते। बऱ्याचदा काय होतं, भाजी जरी असली ना जेवणामध्ये तरी ती आपल्याला खाऊशा नाही वाटत। मग अशी तोंडाला वेगळी काही भन्नाट चव पाहिजे असेल ना, तर अशी 2-4 कांदे पटापट कापून घ्यायची। मी तुम्हाला मोठे नाही कापायला सांगत, बारीकच कापायला सांगत आहे। लगेच एका भांड्यात कांदा टाकून द्यायचा। लगेच कोथिंबीर धुवून मस्त पटापट कापून घ्यायची। बारीक कापलेली कोथिंबीर मस्त कांद्यात टाकून द्यायची। लगेच 6-7 पाकळ्या लसूण घ्यायचा। लसणाला सुद्धा बारीक कुटून घ्यायचा। लसूण सुद्धा कांद्यात टाकून द्यायचा। हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हा पण कांद्यात बराच टाकून द्यायचा। आता बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच धना पावडर घालायचं, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं, तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला। थोडीशी हळद, मिक्स करून घ्यायचं। आता कडकडीत तेल गरम करून पटापट तेलाची धार यामध्ये सोडून द्यायची। मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचं, जास्त नाही पिळायचं, जास्त आंबट चांगलं नाही लागत। मिक्स करायचं आणि जेवायला बसायचं। जेवणामध्ये बघा काय मज्जा येते, ही चटणी एवढी मस्त होते आणि पटकन होते। जेवणामध्ये भाजी नसली ना तर अशी चटणी करून खायची आणि पाहुण्याला सुद्धा खाऊ घालायची बरं का। बघा खाणारे कशी तुमची तारीफ करते। तर तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा आणि कमेंट्स करून सांगा बरं का। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।